कांदा बारीक चिरलेला, टॅमॅटो आहे बारीक चिरलेला, कढीपत्ता, कोथिंबीर, वाटलेला मसाला आणि थोडीशी अद्रक लसणाची पेस्ट आणि आपल्याला लाल मसाला, थोडी हळद आणि धना पावडर. कढई गरम झाल्यानंतर 2 पळी तेल टाकायचे. 2 पळी तेल टाकले. तेल थोड्या तापल्यानंतर तेल चांगलं तापले. थोडीशी मोहरी पण चांगली तडतडली पाहिजे आणि थोडा जिरा. कढीपत्ता, बारीक चिरलेला कांदा लालसर परतून घेऊया. कांदा आपला चांगला शिजलेला आहे मऊसर. आता टॅमॅटो टाकू. टॅमॅटोला पण एकदम बारीक मॅश करून घेऊया. टॅमॅटो शिजवताना थोडं मीठ टाकायचं म्हणजे टॅमॅटो लवकर शिजतो. कांदा आपला मऊसर शिजलेला आहे. आता थोडं अद्रक लसणाची पेस्ट ही छानपैकी परतून घेऊया. आता वाटलेला मसाला टाकूया. झालं आपलं छानपैकी परतून. आता सगळे मसाले टाकूया आपण. मसाले टाकल्यानंतर थोडंसं पाणी टाकून घेऊया म्हणजे मसाल्याला पण छान तरी फुटते तेलाची. ही आपली मोड आलेली मटकी. आता मटकी आपण त्याच्यात सोडूया. अर्धा ग्लास जरा पाणी ओतूया आणि छानपैकी उकळी येऊन देऊया. कोथिंबीर टाकूया थोडी वरून. भाजीला छानशी उकळी सुटलेली आणि सुगंधही खूप छान येतोय आणि मटकीची भाजी आपली रेडी झालेली आहे. वरून थोडी आपण कोथिंबीर टाकूया.